दातानं चिमुकल्यांचे कपडे पकडतो आणि त्यांना तसाच पकडून गरागरा फिरवतो। अकोल्याच्या नव्या भोंदूचं प्रकरण नेमकं काय? मंडळी, मागच्या काही दिवसांत भोंदूगिरीच्या घटनांनी महाराष्ट्राला अक्षरशः हादरवून सोडलंय। त्यातच आता अकोल्यातल्या एका भोंदूचा एक संतापजनक प्रकार समोर आलाय। मुलांना दातात पकडणारा हा भोंदू कोण आहे? चिमुकल्यांच्या पालकांचं यावर काय म्हणणं आहे आणि हे सगळं प्रकरण काय ते सविस्तर समजून घेऊ। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या निंबा गावातला हा व्हिडिओ पहा। एका भोंदू बाबा समोर एका चिमुकल्याला ठेवलंय। हा बाबा आपल्या दातानं या चिमुकल्याचे कपडे पकडतो आणि नंतर त्याला गरागरा फिरवतोय। बाबानं असं केलं की मुलांच्या अडचणी दूर होतात, त्यांची तब्येत ठीक होते असा पालकांचा समज आहे। त्यामुळे इथं रोज शेकडो लोक येतात आणि आपल्या चिमुकल्यांना या बाबाच्या तावडीत देतात। हे सगळं समोर आल्यानंतर आता या बाबानं आपल्या व्हिडिओवर स्पष्टीकरण सुद्धा दिलंय। या बाबाचं म्हणणं आहे की आपल्या अंगात कुठली तरी सवारी येते आणि मग त्या वेळेत आपल्याला काहीच कळत नाही। हा व्हिडिओ 4 वर्षाचा पहिले आहे। हा भिलटेकचा आहे। भिलटेकला आमचं भजन असते तिथचा व्हिडिओ आहे। 4 वर्ष झाले या गोष्टीला। 4 वर्षाचा पहिला व्हिडिओ आहे, आता टाकण्यात आला तो। दर सोमवारी भजनाचा कार्यक्रम असते तेव्हा मग बारी चालू होते। बारी चालू झाल्यावर मग अंग भारी पडते मला। जेव्हा मला 1.25 घंटा काही समजत नाही सवारी आली। 1.25 घंटा काहीच माहीत नाही पडत मला की काय झालं माझ्या संग काय नाही। तर त्याच्या बाद मला लोक व्हिडिओ दाखवते की असं असं झालं म्हणून तुमच्या संग सवारी येऊन राहिली म्हणून अंगात। त्याच्यानंतर मला काहीच माहीत नाही पडत आणि याईनं 2-3 व्हिडिओ टाकले। बाकीचं भक्त लोक सांगेन काय मापाशी काय नाही। ऐकलत? बाबा म्हणतोय की हा व्हिडिओ 4 वर्षांपूर्वीचा आहे, पण बाबाला हे लक्षात येत नाहीये की हा व्हिडिओ कधीचाही असला तरी तो गुन्हाच आहे। दुसरीकडे ज्या चिमुकल्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्यांच्या पालकांनी मात्र बाबाचीच बाजू घेतल्याचं दिसतंय। आपल्या मुलाला चालता सुद्धा येत नव्हतं, पण जेव्हा इथं बाबाजवळ आलो तेव्हा त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली आणि आज तो व्यवस्थित चालतोय असं म्हणत या बाबाच्या कृत्यावर आपल्याला आक्षेप नसल्याचं पालकांनी सांगितलंय। आम्ही बिल्टेक्सला गेलो होतो, तिथे या मुलाला दाखवलं होतं। याचे खूप दवाखाने वगैरे केले तरी त्याचा आराम नव्हता पडत। तर तिथं ते सवारीजवळ दिल्यावर त्याचा आराम पडला। त्यांनाच उचलून हे केलं। तेव्हापासून चांगला आहे, चालत आहे, सगळं बरोबर आहे। दवाखाने करायचं काम नाही पडलं। आता 4 वर्ष झाले या गोष्टीला, तब्येत चांगली आहे त्याची। पालकांना वाटतंय की बाबाकडे आणल्यामुळे आपली मुलं व्यवस्थित झाली आहेत, त्यामुळे ते बाबाचं समर्थन करताना दिसत आहेत। पण या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाल्यानं या बाबाच्या अडचणी वाढल्यात। या प्रकरणावर पोलीस काय म्हणालेत ते एकदा ऐका। ते देवी शक्ती असून त्या अनुषंगाने तो दरबार भरवायचा आणि लहान मुलांना कपड्यामध्ये गुंडाळून दाताने उचलून तो फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्या व्हिडिओच्या अनुषंगाने ज्या बालकल्याण समिती अकोल्यातील सदस्य आहेत श्रीमती प्रांजली जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून मूर्तिजापूर ग्रामीण पोस्टेला सदर भोंदू बाबा चेतन सुनील मुळे राहणार निंबा याच्याविरुद्ध अपराध क्रमांक 189/26 BNS कलम 125 सहकलम 75 JJ ऍक्ट या प्रकरणावरून आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं ही आक्रमक भूमिका घेतली आहे। हा सगळा प्रकार कायद्यानं कसा चुकीचा आहे हे सांगत अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं पालकांना अशा बुवा बाबांपासून दूर राहण्याचं आवाहन केलंय। विरोधी कायद्याचं हे पत्रक आहे, महाराष्ट्र शासन याच्यावरती लिहिलं आहे। याच्यामध्ये आतमध्ये 12 कृती सुद्धा दिलेल्या आहेत। एकूण ह्या 12 कृती म्हणजेच हा जादूटोणा विरोधी कायदा आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो एक कृती सांगितलेली आहे 3 नंबरची आहे की अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूने ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो किंवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात अशा अमानुष, अघोरी, अनिष्ट प्रथांचा अवलंब करणे आणि अशा प्रथांचा अवलंब करण्यास प्रवृत्त करणे, उत्तेजन देणे किंवा सक्ती करणे। आता इथे कुठेतरी यांनी हे सांगितलेल्या ह्या जी अघोरी किंवा अनिष्टच प्रथा आहे ही असावी, ती कदाचित प्रथा असावी आणि अशा प्रथेचा ते अवलंब करायला हे प्रवृत्त झालेत आई वडील। कधी कुणीतरी त्या बाबांचा प्रचार प्रसार केला असेल की हे बाबा बरे करतात किंवा काहीतरी। तर अशा पद्धतीने हे असं करणं, असं कृत्य हे कायद्यानुसार सुद्धा गुन्हा ठरतो। तर मित्रांनो, अशा अंधश्रद्धांना बळी पडू नका आणि जास्तीत जास्त हा जो जादूटोणा विरोधी कायदा आहे त्याचा प्रचार प्रसार करा, प्रबोधन करा आणि अंधश्रद्धा सोडा, देश बलवान करा, एवढंच सांगू शकते। एकूणच या प्रकरणात सध्या गुन्हा दाखल झालाय, पण महाराष्ट्रात असे अनेक भोंदू अजूनही लोकांना गंडवतायत।
शारीरिक मानसिक व्याधी असलेल्या, कौटुंबिक अडचणीत असलेल्या सर्वसामान्यांना गंडवून त्यांच्या भक्तीचा गैरफायदा घेणारे असे भोंदू तुमच्याही भागात आहेत का ते कमेंट करा. अकोल्याहून प्रज्ञानंद थोरात, लोकमत.